वास्तू अंबारखाना किल्ल्याच्या मध्यभागी उंच भागावर बनवलेली वास्तू, अशी वास्तू की जी आकाशाला स्पर्श होते असा अंबरचा अर्थ आहे. आणि खाना गोदाम, धान्य ठेवण्याची जागा. महाराष्ट्रातले सर्वात मोठे गोदाम बरं. हा, तर पहिला मुख्य पीक कोणता आहे? तांदूळ. नंतर कोणता आहे? नाचणी. आणि नंतर कोणता आहे? वरई. काय म्हणताय? वरीच म्हणताय ना. तर वरी. तर तांदूळ यायचा 17,000 खंडी, नाचणी यायची 5,000 खंडी आणि वरी यायची 3,000 खंडी, असे 25,000 खंडी बरं का. टनामध्ये कन्वर्ट केलं तर 50,000 टन धान्य साठा यायचा. वार्षिक जनतेचा कर, ज्याला आपण म्हणतो शेतसार. तर रेढा हा वाहतुकीचं साधन होता. आणि पखाली, आपण पोती म्हणतो, तर पूर्वी पखाली वापरायची आणि पखाली घेऊन रेडा गडावर यायचा. रेडा इथं उभा राहायचा, तो मावळा आहे ना, तो रेडा आल्यानंतर ती पखाल घ्यायचा आणि या पायऱ्यावरून वर जायचं आणि वर जाऊन धान्य ओतायचा. पोती भरून ठेवतो ना, अशी नाही ठेवायची, ओतायचा, मोकळा ओतून द्यायचा बरं का. अशी 3 कोठारे, कारण शत्रू आला तर पोती असतील तर सोप्या पद्धतीने कमी करेल, पण मोकळा असेल तर घेऊन जाऊ शकत नाही ना, त्यामुळे लूज मध्ये ठेवायची. तर अशी 3 कोठारे. मुख्य नाव आहे अंबारखाना आणि शिवरायांनी दिलेली नद्यांची नावे गंगा, यमुना, सरस्वती, कारण या नद्या कधी सुकत नाहीत, हे गोदाम कधी संपू शकत नाही, म्हणून शिवरायांनी याला नावे दिली अंबारखाना. आणि याच्या संरक्षणाला ही जी लोक आहेत ना, तिथं आपले मावळे उभा असायचे, अनोळख्या व्यक्तीला जवळ येण्यापासून रोखण्यासाठी आक्रमण करायला बरं का. आणि हे जे कठडे उंच जागा दिसते ना, ही रावट्या लावायची जागा, रावट्या छावणी इथं लागायचे बरं का. मावळे जे राहतात त्याला छावणी म्हणतो, अधिकारी जो राहतो त्याला आपण मातीची घरे, आणि पाहुणे आले तर त्यांना शामियाने लागतात, लाकडाची शामियाने, आणि राजे असतील तर महलामध्ये. हे गडावर 4 वर्ग असतात राहण्याचे बरं का. आणि हे 4च मोठे वर्ग आहेत ना, त्यामुळे राजे, ज्येष्ठ, अधिकारी आणि सैन्य बरं का. अधिकारी कमी असतात, सैन्य जास्त असतात, म्हणून छावण्या. म्हणून प्रत्येक ठिकाणी आता गेटचा जो प्रमुख आहे हवालदार, दारुगोळ्याचा जो प्रमुख आहे, धान्याचा जो आहे, नगरखान्याचा जो आहे, जो राज्यकारभार पाहतो फडणवीस म्हणतो ना, तर तो आहे, तर किल्लेदार आहे, अंमलदार आहे. तर यांचे जे आहेत, यांचे जे बऱ्याक म्हणू आपण, तर ती प्रत्येक जिथं त्यांचं काम आहे तिथं ती मातीची घरे असतात. मग त्यामुळे तर हा बाले किल्ला आणि हा अंबरखाना बरं का.